नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बघितलं असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद ऐकली असेलच किंवा ऐकली नसली तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं सरकार महाराष्ट्रात का अपेक्षित होतं याचं उत्तर आपल्याला मिळेल। आपल्याला आठवत असेल की 2014च्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले। अर्थात त्यांना मंत्रिपदाचा कुठलाही अनुभव नव्हता। ते थेट मुख्यमंत्री झाले आणि आपल्या मुख्यमंत्रीपदाचा 5 वर्षांचा कार्यकाळ हा त्यांनी निर्वेद असा पूर्ण केलेला आहे। या 5 वर्षांच्या काळात फडणवीस यांनी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम, महत्त्वपूर्ण अभियानं, महत्त्वपूर्ण विकास कामं, पायाभूत सोयी सुविधा या महाराष्ट्रात सुरू केलेल्या होत्या आणि त्यातलाच एक महत्त्वाचा प्रकल्प, महत्त्वाचं विकास काम होतं ते म्हणजे नवी मुंबई विमानतळ। नवी मुंबई विमानतळाचं काम त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये सुरू झालं। त्याचा शुभारंभ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला होता आणि त्या 5 वर्षाच्या काळात ते काम इतक्या वेगात पुढे सरकलं की नवी मुंबई विमानतळ हे अगदी दृष्टीपथात होतं। तितक्यात महाराष्ट्रातलं सरकार बदललं। दुर्दैवानं धोका करून ते सरकार बदलवण्यात आलं, कारण 2019ला देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाला महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांनी पसंती दिलेली होती। मात्र शिवसेना प्रमुख तत्कालीन उद्धव ठाकरे यांनी ऐन वेळेला कशा पद्धतीनं युटर्न घेतला आणि दोन्ही काँग्रेसच्या मांडीवरती जाऊन बसले, स्वतःच्या पदरात कसं मुख्यमंत्रीपद पाडून घेतलं हे आपण बघितलेलं आहे। तो जो 2.5 वर्षांचा काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातला होता, तो काळ जर आपल्याला आठवला तर अर्थात त्यावेळेला कोविडचा सुद्धा प्रादुर्भाव होता। पण कोविडच्या काळात सुद्धा देशात, जगभरात अनेक विकासाची कामं ही सुरू होती। ती कामं एक संधी समजून ती कामं पूर्ण करण्यात आलेली होती। नवी मुंबई विमानतळाचं काम हे जवळजवळ त्या कार्यकाळामध्ये ठप्प असल्यासारखं होतं, कारण खूप काम हे देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच पूर्ण झालेलं होतं आणि त्या 2.5 वर्षात उद्धव ठाकरे यांना ते काम पुढं घेऊन जाणं आणि ते लोकांसाठी विमानतळ उपलब्ध करून देणं हे शक्य झालं असतं, मात्र ते होऊ शकलं नाही। कारण आपल्याला आठवत असेल की त्यावेळेला त्या विमानतळाला नाव कुणाचं द्यायचं यावरून खूप मोठा वाद हा निर्माण झालेला होता। स्थानिक भूमिपुत्र जे होते, स्थानिक जी लोक होती, त्यात अगदी सगळेच पक्ष आले, त्या सगळ्यांचं मत असं होतं की या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव हे देण्यात यावं आणि शिवसेना या पक्षाचं असं मत होतं की विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं। हे नाव कुणाचं द्यायचं याच्यावरून इतका काळ या सगळ्यामध्ये गेला आणि शेवटी स्थानिक भूमिपुत्रांना मोर्चा वगैरे काढावा लागला, आंदोलन करावं लागलं की दिबा पाटील यांचंच नाव हे दिलं गेलं पाहिजे। यासाठी म्हणजे यातून सांगायचं हे आहे की उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये नावं कुणाची द्यायची अशाच विषयावरून मतमतांतर होत गेली। तेच जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार पुन्हा 2024च्या निवडणुकीनंतर सत्तेत आलं आणि फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री बनले। त्यानंतर या विमानतळाचं कामकाज जे काम आहे हे प्रचंड वेगात सुरू झालं। आज त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की विमानतळाचं भौगोलिक काम हे जवळजवळ 94% पूर्ण झालेलं आहे। त्या सगळ्या काम करणाऱ्या यंत्रणेला त्यांनी 30 सप्टेंबरची मुदत दिलेली आहे। 30 सप्टेंबरपर्यंत विमानतळाचं काम हे पूर्ण झालं पाहिजे आणि त्याच्या आसपास ते काम पूर्ण होईल असा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे। कोणत्याही मतमतांतरामध्ये अडकायचं नाही, आपल्याला जे करायचं आहे ते कालबद्ध मर्यादेमध्ये करायचं। हा देवेंद्र फडणवीस यांचा एक वेगळा गुण असल्यामुळं त्यांनी अनेक कामं ही अशीच कालबद्ध मर्यादेमध्ये केलेली आहेत। मेट्रो वगैरे त्याची प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला उदाहरणंसुद्धा देता येतील। खूप ताकदीनं आणि वेळेमध्ये काम करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं असं आपल्याला इथं म्हणता येईल। त्यांच्याच कार्यकाळामध्ये त्यांनी एक असंच अभियान राबवलेलं होतं, जलयुक्त शिवार योजना ही सुरू केलेली होती। या योजनेला इतका भरभरून प्रतिसाद महाराष्ट्रात मिळाला आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जलयुक्त शिवार योजनेची जी कामं झाली त्या कामामुळं भूगर्भातलं जी पाणी पातळी आहे ती पाणी पातळी वाढलेली होती। पावसाचा थेंबन जमिनीमध्ये जिरवण्यासाठी या योजनेचा फायदा झाला आणि अनेक ठिकाणी जिथं कुसळंसुद्धा उगवत नव्हती अशा ठिकाणी शेतकऱ्यांना चांगली पिकं घेता आली। पाण्याचे जे स्रोत आहेत, मग त्यामध्ये तलाव असतील, विहिरी असतील, नद्या असतील, ओढे असतील, नाले असतील, या सगळ्यांच्या पाणी पातळीमध्ये फरक झाला, पाणी पातळी वाढली
आणि त्यातून शेतकऱ्यांचा फायदा झाला. उद्धव ठाकरे यांचं सरकार ज्या वेळेला सत्तेत आलं त्यावेळेला त्यांनी काय केलं तर ही योजनाच बंद करून टाकली. आणि केवळ योजना बंद केली असं नाही, तर जलयुक्त शिवार योजनेमध्ये प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे अशा पद्धतीचा आरोप हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधून करण्यात आलेला होता. आणि या योजनेची चौकशीसुद्धा उद्धव ठाकरे सरकारनं लावलेली होती. अर्थात त्या चौकशीतून काही निष्पन्न झालं नाही, कारण भ्रष्टाचार वगैरे यामध्ये काही झाला नव्हता, त्यातून जे बाहेर यायचा काही प्रश्नच नव्हता. मात्र सत्तेत आल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग हा लोकांसाठी, लोकांच्या कामासाठी, पायाभूत सुविधांसाठी, लोकांचं जीवन कसं अधिक सुसह्य आणि व्यवस्थित होईल यासाठी करणं अपेक्षित असताना उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये अशा पद्धतीचे निर्णय झाले की जेणेकरून जी महत्त्वाची जी कामं आहेत ती जी लोकांच्या फायद्याची होती ती कामं ठप्प झाली. जसं आपण मगाशी म्हटलं की जलयुक्त शिवार हे त्याचं एक उदाहरण आहे, तसंच नवी मुंबई विमानतळ हे सुद्धा असंच आपल्याला उदाहरण आहे असं म्हणता येईल. आज जवळजवळ 14-15 हजार कामगार हे नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी तिथं कष्ट करतायत, राबतायत, काम करत आहेत. कारण हे विमानतळ लवकरात लवकर लोकांच्या सेवेसाठी, प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यायचं आहे. या विमानतळाची अनेक अशी वैशिष्ट्ये आहेत आणि ती वैशिष्ट्ये खूप महत्त्वाची आहेत. बहुतेक करून जागतिक पातळीवर या विमानतळाची नोंद ही घेण्यात येणार आहे, यामध्ये शंका नाही. या विमानतळामुळं सध्याचं जे मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, या विमानतळावरचा लोड हा प्रचंड प्रमाणावर कमी होणार आहे. आणि या विमानतळाच्या तुलनेमध्ये नवी मुंबईचं जे विमानतळ आहे ते कितीतरी मोठं असणार आहे. आणि कोस्टल रोड असेल, रेल्वेची वाहतूक असेल, उपनगरीय मेट्रो वाहतूक असेल, पाण्यातली वाहतूक असेल, अशा सगळ्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून प्रवाशांसाठी ही अत्यंत उपयोगाचं असं हे विमानतळ ठरणार आहे. तर बघूया आता हे विमानतळाचं काम 30 सप्टेंबरच्या आसपास पूर्ण करण्याची मुदत, जे उद्दिष्ट देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणेच्या पुढे ठेवलेलं आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन करायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या अनेक प्रकल्पांची भूमिपूजन केली आणि त्या प्रकल्पांचं उद्घाटनसुद्धा नरेंद्र मोदी यांनीच केलेलं आहे. अशी कितीतरी विकास कामं देशभरातली आपल्याला सांगता येतील. त्यापैकीच नवी मुंबईचं हे विमानतळ ठरणार आहे आणि अनेक प्रवासी त्याकडं चातकासारखं लक्ष लावून बसलेले आहेत. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.